मंडळी, मुंबई महानगरपालिका देशातली सर्वात श्रीमंत पालिका, ज्याचं वार्षिक बजेट राज्य सरकारपेक्षाही जास्त आहे। जवळपास 50,000 कोटींचं साम्राज्य असलेली ही पालिका म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचं हृदय आहे। कारण मुंबई महापालिकेत झेंडा कोणाचा लागतो यावरून केवळ शहराचं भविष्य नाही, तर पुढचं राज्याचं राजकारणही ठरतं। आता या रणांगणासाठी भाजपाने तयारी पूर्ण केली आहे। किंबहुना विजय संकल्प मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रणशिंग फुंकलं आणि एकाच वेळी ठाकरे गटावर बोचरी टीका करत भाजपाची रणनीती स्पष्ट केली। लिहून घ्या, काही झालं तरी आता मुंबईत भाजपच असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांना थेट चॅलेंजेस देऊन टाकलं। फडणवीसांच्या याच कॉन्फिडन्स मागची गणितं काय सांगतात? खरंच मुंबई महापालिका त्यांना ताब्यात घेणं शक्य आहे? फडणवीसांच्या भाषणातील कुठले मुद्दे या गोष्टी अधोरेखित करतात? सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र। मंडळी, विजय संकल्प मेळाव्यातील फडणवीसांच्या भाषणात मुंबई महापालिकेच्या पुढच्या निवडणुकीचा पूर्ण आराखडा दिसून आला। त्यांनी प्रथम बेस्ट निवडणुकीत ठाकरे गटाने केलेल्या चुका उघडकीस आणल्या। बेस्ट निवडणुकीत ब्रँडचा ब्रँड वाजला, हसं करून घेतलं असं ते म्हणाले। शिवसेनेचा ब्रँड हा बाळासाहेब ठाकरे होते, आजचे ठाकरे नाहीत असं सूचक टोमणे त्यांनी मारले। म्हणजे भाजपाचा स्पष्ट संदेश हाच की ठाकरे ब्रँड आता मुंबईत चालणार नाही, मोदी ब्रँडच चालणार। हेच भाजपचं पहिलं नरेटिव्ह। फडणवीसांनी जुन्या आठवणींना उजाळा देत सांगितलं की 2017 मध्ये भाजप फक्त 2 जागांनी मागे राहिला होता। 84 जागा शिवसेनेनं आणि 82 भाजपाने जिंकल्या। तरीही आपण क्षणाचाही विलंब न करता महापौर पद शिवसेनेला दिलं। पण 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली, अच्छा सिला दिया तूने असं गाणं गायला लागलं। म्हणजे यावेळी कोणताही धोका न पत्करता थेट महापालिकेत सत्ता मिळवायची हा भाजपाचा निर्धार आहे, हे यातून दिसून येतं। याच भाषणात त्यांनी कार्यकर्त्यांना भावनिकरित्या उभारी देताना सांगितलं, आमच्याकडे चहा विकणारा जागतिक ब्रँड नरेंद्र मोदी आहे, आमच्याकडे अमित साठे आहे जो ब्रह्मोस मिसाईल सारखा हल्ला चढवतो, आम्ही लढणारे आहोत, रडणारे नाही असं सांगत त्यांनी स्पष्ट केलं की भाजपाचं एकमेव ध्येय आता मुंबई महापालिकेवर झेंडा लावणं आहे। आज माझे शब्द लिहून घ्या, व्हिडिओ रेकॉर्ड करा, काहीही झालं तरी मुंबईत महायुतीचं सरकार येणारच अशी घोषणा फडणवीसांनी केली। आता खरी गंमत म्हणजे भाजपाचा हा डाव कसा आखला जातोय। एकीकडे भाजप स्वतःची ताकद दाखवतोय, पण दुसरीकडे शिंदे गटालाही पुढे करून ठाकरे सेनेचं मूळ उखडण्याचा प्रयत्न सुरू आहे। 2017 नंतरच्या राजकारणात शिंदे गटाकडे शिवसेनेचे तब्बल 45 नगरसेवक गेलेत। शिंदे गटाकडे नगरविकास, गृहनिर्माण आणि मुंबईचं पालकमंत्री पद आहे। या खात्यांच्या माध्यमातून निधी देऊन विकास कामं करून माजी नगरसेवकांना ताकद दिली जाते। म्हणजे शिंदे सेनेचा डाव स्पष्ट आहे, ठाकरे गटाला त्यांच्या गडातच उखडायचं। उद्धव ठाकरेंसमोर आव्हानं मोठी आहेत। विधानसभेत 94 जागा लढवून फक्त 20 जिंकता आल्या। आदित्य ठाकरे यांचं मताधिक्य 67,000वरून थेट 8,800 वर आलं। सुनील प्रभू, अनंत नर यांचे मताधिक्यही कोसळले। म्हणजे मुंबईत ठाकरे गटाचा प्रभाव घटला आहे, हे आकडे सांगतात। विशेषतः मध्य मुंबई आणि पूर्व उपनगरात ठाकरेंची ताकद कमी होत चालली आहे। इथंच भाजप आणि शिंदे गट जास्त जोमाने काम करतायत। पश्चिम उपनगर तर आधीपासूनच भाजपाचा बालेकिल्ला आहे। भाजपाची रणनीती फक्त ठाकरे गटावर हल्ला करण्यापुरती मर्यादित नाही, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीचाही भाजप फायदा घेतोय। काँग्रेसचे नगरसेवक गळाला लावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। म्हणजे महापालिकेत बहुमत मिळवण्यासाठी भाजप अनेक फ्रंटवर काम करतोय। ठाकरे गटाला कमजोर करणं, शिंदे गटाला मजबूत करणं, काँग्रेसला तोडणं आणि कार्यकर्त्यांमध्ये मोदी ब्रँडचा जोश वाढवणं। आता विकासाचं चित्र दाखवण्याचं राजकारण इथं महत्त्वाचं ठरतंय। धारावी पुनर्विकास प्रकल्प, ज्यात 10 लाख लोकांना घर देण्याचं वचन फडणवीस देतात, बीडीडी चाळ पुनर्विकास, म्हाडाच्या घरांचा प्रश्न, गिरण गावातल्या मराठी माणसांचं पुनर्वसन हे मुद्दे भाजप सातत्यानं पुढे करतंय। कारण मतदारांना घर आणि विकासाचं आश्वासन हे सर्वात मोठं आकर्षण आहे। तर ठाकरे गटाला अजूनही स्वतःचा ब्रँड टिकवून ठेवण्यासाठी झगडावं लागतंय। बाळासाहेबांचा वारसा हीच त्यांची ताकद आहे। पण फडणवीसांनी थेट त्यावर हल्ला करून सांगितलं की शिवसेना म्हणजे बाळासाहेबांचा ब्रँड, तुम्ही नाही। हे विधान ठाकरे गटासाठी धोक्याची घंटा आहे। 2017 मध्ये भाजप 2 जागांनी हरला होता,
पण गेल्या काही वर्षात भाजपाचा मतांचा टक्का मुंबईत सातत्याने वाढतोय। विधानसभा निवडणुकीत भाजपनं आपली ताकद सिद्ध केली। आता महापालिकेत 150 ते 200 जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवून भाजप मैदानात उतरतोय। शिंदे गटही वेगळं समीकरण तयार करतोय आणि ठाकरे गटाला आपल्या अस्तित्वासाठी झगडावं लागतंय। त्यामुळे ते राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी धडपडत आहेत। पण भाजपाच्या या चक्रव्यूहातून ते बाहेर पडणार का, हा सध्याचा प्रश्न आहे। किंबहुना याचं उत्तर महापालिकेतच मिळेल। एकंदरीतच आता खरी लढाई ठरणार आहे मुंबई महापालिकेत, कारण मुंबई म्हणजे फक्त एक शहर नाही, तर राजकारणाचं पॉवर सेंटर आहे। ज्यानं मुंबई जिंकली त्यानं महाराष्ट्रावर वर्चस्व गाजवलं। आता प्रश्न आहे, भाजप शिंदे गट मिळून पालिकेत भगवा फडकवतील का, की उद्धव ठाकरे पुन्हा एकदा आपल्या बालेकिल्ल्यात सत्ता राखतील, की काँग्रेस मनसे या समीकरणात वेगळा रंग भरतील? रणशिंग फुंकलं गेलंय। पुढची चाल कोणती आणि शेवटचा डाव कोणाचा लागणार हे पाहणं आता सगळ्यांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे। या प्रश्नांवर तुमचं मत काय, कमेंटमधून नक्की सांगा। बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा, सबस्क्राईब करा। त्याचं काय महाराष्ट्र।